जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. आज आपण हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. एका लहान मुलाच्या नजरेतून. सामान्यतः आपण या चित्रपटाचा नायक म्हणजेच राजा परांजपे मोठा माणूस आहे असे मानतो, पण खरं पाहिलं तर या कथेमधला खरा नायक तो लहान मुलगाच आहे. संपूर्ण कथा त्याच्या भोवती फिरते आणि त्याच्या येण्यानेच सगळं बदलतं. ही कथा आहे एका निरागस मुलाची. त्याचं स्वतःचं घर असूनही तो सुरक्षित नाही. सावत्र आईच्या छळामुळे तो घर सोडून पळतो आणि इथूनच त्याचा खरा प्रवास सुरू होतो. रस्त्यावर आलेला हा मुलगा एका आशा माणसाला भेटतो जो स्वतःच्या आयुष्यात हरवलेला असतो. प्रेमभंग, दारू आणि निराशा यामध्ये बुडालेला असतो. आणि राजा परांजपे यांनी शंकराची जी भूमिका केली आहे ती अगदी वाखण्याजोगी आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट घडते. हा मुलगा त्या माणसाचं आयुष्य बदलतो. तो त्याला पुन्हा जगायला शिकवतो, त्याच्या आयुष्यात अर्थ निर्माण करतो आणि नकळत त्याचा आधार बनतो. म्हणजे जिथे मोठा माणूस नायक वाटतो, तिथे प्रत्यक्षात तो मुलगा त्याचा मार्गदर्शक ठरतो. या मुलाची भूमिका साकारली आहे सचिन बेगावकर आणि त्या माणसाची भूमिका साकारली आहे राजा परांजपे यांनी. आणि इथे चित्रपट जिंकतो. फक्त 4.5 वर्षाच्या वयात त्यांनी जो नैसर्गिक निरागस आणि मनाला भिडणारा अभिनय केला आहे तो अप्रतिम आहे. त्यांच्या डोळ्यामधील भावना, बोलण्यातील साधेपणा आणि सगळं इतकं खरं वाटतं की प्रेक्षक त्यांच्याशी जोडले जातात. त्यामुळे त्यांना या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि तो पूर्णपणे योग्य ठरला. सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांनी हा चित्रपट निर्माण करताना या मुलालाच केंद्रस्थानी ठेवलेलं आहे हे प्रत्येक फ्रेममधून जाणवतं. कथा जरी मोठ्या माणसाभोवती फिरत असते असं दिसतं, तरी भावनिक वजन आणि बदल घडवणारा घटक म्हणजे हा मुलगाच आहे. जेव्हा या मुलाचे आई वडील परत येतात तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहतो, नातं रक्ताचं की मनाचं. तो माणूस पैसे सोडायला तयार असतो, पण त्या मुलाला सोडायला तयार नसतो, कारण त्या मुलाने त्याचं आयुष्य बदललेलं असतं. या चित्रपटाचा खरा संदेश असा आहे की कधीकधी लहान माणसं मोठ्या आयुष्यात दिशा देतात, मोठ्या माणसांना दिशा देतात. निरागसपणा, प्रेम हेच खरं परिवर्तन घडवतात आणि एकटेपणातही कोणीतरी आपल्याला मार्ग दाखवू शकतं हे दाखवून देतात. हा माझा मार्ग ऐकला हा चित्रपट जर तुम्ही पाहत असाल तर फक्त मोठ्या नायकाकडून पाहू नका, तर त्या लहान मुलीच्या नजरेतून पहा, कारण तोच खरा कथेचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या नजरेतून पाहिलं तर हा चित्रपट अजून जास्त भावतो, अजून जास्त समजतो आणि मनात कायम राहतो. धन्यवाद. जय भवानी.